लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमधील राजकीय वातावरण तापले। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा सर्वच नेत्यांच्या सभा या महिन्यामध्ये नाशिकमध्ये होणार आहे। त्यामुळे नाशिकमध्ये या महिन्यात हाय व्होल्टेज पॉलिटिकल घडामोडी पाहायला मिळणार आहेत। पाहूयात या संदर्भातला साम टीव्हीचा स्पेशल रिपोर्ट। ऐन हिवाळ्यामध्ये नाशिकचं राजकीय वातावरण तापलं। नववर्षाचा पहिला महिना ठरणार पॉलिटिकल ब्लॉकबस्टर। नाशिकमध्ये मोदी, शहा, ठाकरेंसह दिग्गजांच्या सभा। कुंभमेळा आणि राम जन्मभूमी अशी ओळख असलेल्या नाशिकचं राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापलंय। जानेवारी महिन्यात साधारणपणे 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांच्या पाठोपाठ अमित शहा यांच्या सभा होणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री देखील सभा, मेळावे आणि इतर कारणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये येत आहेत। दुसरीकडे ठाकरे गटाचंही राज्यस्तरीय महाअधिवेशन 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे। तर शरद पवार गटाकडून देखील नेत्यांच्या दौऱ्यांचं प्लॅनिंग करण्यात येत आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं जे रणशिंग फुंकायचं आहे ते या श्रीरामाच्या भूमीतून फुंकलं जावं अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भावना आणि श्रद्धा आहे। त्याच्यामुळे या पंचवटीतून या लढाईला सुरुवात। नेहरू युवा केंद्राच्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं 12 जानेवारीला नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होती। 25 किंवा 27 जानेवारीला गृहमंत्री अमित शहा सहकार परिषदेसाठी नाशिकला येत आहेत। या दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तसंच शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकला येणार आहेत। मोदी, शहा यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचा देखील नाशिक दौरा होणार आहे। एका सामाजिक संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक दौऱ्यावर येत आहेत। 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं अधिवेशन होणार आहे। या निमित्तानं उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। नाशिकमध्ये 1994 साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं अधिवेशन झालं होतं। त्यानंतर 1995 साली राज्यामध्ये शिवशाहीचं सरकार आलं। त्यामुळे ठाकरे गटासाठी 22 आणि 23 जानेवारीला होणारं अधिवेशन हे महत्त्वाचं आहे। तर गेल्या वर्षभरात राजकारणात झालेल्या उलथापालथीमुळे सर्वच राजकीय पक्ष नाशिकमध्ये आपली ताकद आजमावत आहेत। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही चर्चेत आली आहे। सध्या नाशिकची जागा शिंदे गटाकडे असली तरी राज्यामध्ये 45+ खासदार निवडून आणण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपकडून नाशिकच्या जागेचं सर्वेक्षण करण्यात आलंय। जिंकून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे संकेत हे देण्यात आले। याच तयारीचा भाग म्हणून मोदी, शहांच्या नाशिक दौऱ्याकडे पाहिलं जात आहे। मला वाटतं की या ठिकाणी फक्त युवा हा विषय घेऊनच त्या ठिकाणी बोलतील। संकल्प, आता आपल्याला माहिती संकल्प यात्रा सुरू आहे। पुढच्या आपण 2047 पर्यंत जी तयारी करतो आहोत। विकसित भारत ही संकल्पना, ही टॅगलाईन सुद्धा या ठिकाणी असेल। त्या संदर्भात सुद्धा चर्चा होतील आणि त्या संदर्भातच माननीय मोदीजी युवकांना आवाहन करतील। 12 जानेवारीच्या मोदींच्या दौऱ्याची जबाबदारी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्या खांद्यावर, तर शिवसेना अधिवेशनाची जबाबदारी ठाकरे गटाचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांच्यावर सोपवण्यात आली आहे। कधी राज ठाकरेंच्या मनसेमुळे, तर कधी भुजबळांच्या, तर कधी शिवसेना भाजप युतीच्या संयुक्त प्रभावामुळे नाशिक कायमच राज्याच्या राजकारणात आकर्षणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे। आता देखील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
पुन्हा एकदा नाशिक सर्वच राजकीय पक्षांच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आल्याचं पाहायला मिळतंय. अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक.